सुप्रभात मंडळी अँड वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग डे 3. आणि आजचा दिवस तिसरा आहे आणि आज आमचा इथला गँगटॉकचा साईट सीन्स आहेत, म्हणजे लोकल सिटी आहे ती फिरणार आहोत. तर चला आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतो. ब्रेकफास्ट झाला आहे आणि सगळे रेडी आहेत आणि इकडे गाडीसुद्धा आलेली आहे. सो आता आम्ही सर्व निघालो आहे. तर इथला रोपवे आणि लोकल सिटी आहे ती फिरणार आहोत. बघू आता इथलं कल्चर कसं आहे, फूड कसं आहे आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आमच्यासोबत या प्रवासाला. आता आम्ही पोचलो आहे इथे बनजगरी वॉटरफॉल आहे गँगटॉकमध्ये. सध्या या लोकेशनमध्ये आलो आहे. तर चला आतमध्ये जाऊ आणि बघू आपण वॉटरफॉल कसा आहे तो, आणि बरेच काही आहे. सो चला आपण एक्सप्लोअर करूया. हा त्यांचा मेन एंट्रन्स आणि आतमध्ये गेल्यानंतर असं काहीतरी आहे इकडे. बाकी गँगटॉकमध्ये एक गोष्ट चांगली आहे इकडे की खूप साफसफाई आहे आणि माणसं इथली चांगली आहेत. झालं आहे, धावता धावता पडली आहे सावी आणि राडाराड सुरुवात. काय धावायची काय गरज होती? चल वरती आता भालू बघायला मिळतील. धावता धावता पडलेली आहे ती. वॉटरफॉलचा खूप छान असा आवाज येतोय आणि इवन इथल्या पक्ष्यांचा सुद्धा. नाईस, छान असं वॉटरफॉल. बरं मस्त आहे, सिक्कीम एकदम भारी आहे. चला आपण पुढे जाऊया आता. काय साईडला आपण कव्हर करूया बाकी सगळ्या गोष्टी. या साईडला रेस्टॉरंट आहे, इथे सुद्धा रेस्टॉरंट आहे, कॅफेटेरिया. हो वाव, हे बघता इकडे किती छान आहे. मस्त दगडामध्ये केलेलं आहे, खूप भारी आहे. हा वॉटरफॉल आहे इकडे, खूप मस्त आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि नंतरला इकडे लहान पोरांना वगैरे खेळायला आहे या साईडला.
आपल्या इथून परत खाली जाण्यासाठी. त्या साईडला छोटंसं मस्त झुळूक पाण्याचं झुळझुळाचा आवाज. आणि केळीची पानं जर बघितलं तर किती मोठं आहे झाड, म्हणजे खूप भारी आहे झाड, खूप मस्त आहे. सिरियसली आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सिक्कीमला या फिरायला. सिक्कीमपेक्षा पण बाहेर आहे, पण भारतामध्ये सिक्कीम मला तर खरंच खूप छान आहे. मगाशी आपण बघितलं इथे लहान पोरांचं होतं, आणि इथे लहान पोरांचं खेळण्यासाठी आहे. तसंच इथे यांच्या काही पारंपरिक गोष्टी आहेत या यांनी इथे दाखवल्या आहेत छानपैकी, की कसं काय आहे ते. तर तुम्ही पण बघू शकता. आणि इकडे वॉटरफॉलला आलात ना, तर इव्हनिंगला वगैरे आलात तर खूप मजा येईल. कारण इकडे कसं सिस्टीम वगैरे आहे, स्विमिंग आहे. इकडे खूप लहान मुलांना वगैरे चिल मारायला चांगलं आहे, इवन मोठ्या माणसांना सुद्धा. सो चला आता आपण खालच्या साईडला जाऊ, बघू खालच्या साईडला काय आहे. आणि इथे प्लस आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. चला फायनली आम्ही इथलं सगळं फिरून झालेलं आहे. आता चाललो दुसरा पॉईंट कवर करूया आपण. सो बघू आता दुसऱ्या पॉईंटला काय बघायला मिळते. सो आता आपण गुंजन मोनेस्ट्री असं आहे, जे तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. सो चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू की आतमधल्या साईडला कसं आहे हे गुंजन मोनेस्ट्री. हा त्यांचा द्वार आहे, तुम्ही बघू शकता. गुंजन मोनेस्ट्री 10 रुपये एंट्री करायचे आहे. ह्या मंदिरात जायचा आपण प्रयत्न करूया, बघू आपल्याला एंट्री आहे का. त्यांचं पारंपरिक वाद्य पद्धती आहे जे इकडे चालू आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की काय आहे ते.
बहुतेक मला असं वाटतं की आजच्या दिवसाचा ब्लॉग कवर होणं इम्पॉसिबल आहे, कारण अजून बऱ्याच गोष्टी फिरायच्या आहेत आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवायचं आहे. तर बघू आपण. सावी मजा करताना बघा. अरे वा अरे वा अरे वा, छान छान छान. आता हे तुम्ही बघू शकता. आता हे मला सुद्धा माहीत नव्हतं, आता त्यांनी दाखवलं आहे. तर हे आपल्याला हे खालच्या साईडने फिरवायचं आहे. हे असं फिरवायचं जे मी मगाशी रॉंग साईडने फिरवत होतो. कारण हे असं आहे, हे असं फिरवायचं या साईड, हे या साईडला असेल, हे असं फिरवा द्यायचं. हे बघ हे बस, हे असं फिरवायचं. नहीं ये घुमाया, ये ऐसा, ये फिर ऐसा ये ऐसा, फिर ये ऐसा. पर ये क्या होता है? इसमें मंत्रा होता है ना. ओके, मंत्र होता है ये. मंत्रा होता है, ये टॉस करने से तार हो जाएगा. ओके, हाँ, ये नीचे से जैसे ऐसा यहाँ से करता है. ये घुमाने से बैड लक हट जाएगा. हाँ, बैड लक ओके. अच्छा है. सो तुम्ही बघितलं असेल, त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की तुमचे जी निगेटिव्हिटी असते, काही प्रॉब्लेम्स असतात, तर ते सगळ्या याच्यामध्ये तुमचे कवर होतात. म्हणजे तुम्ही हे फिरवायचे आहे, निगेटिव्हिटी ह्याने दूर होते असं ते म्हणत आहेत. हे पूर्ण असं फिरवायचं. हा त्यांचा बुद्धाचा मंत्र आहे. हां, फायनली तुम्ही आता बघितलं असेल तर किती सुंदर होतं. खरंच खूप सुंदर होतं. म्हणजे खूप मस्त वाटलं. पीसफुली त्यांचं टेम्पल, त्यांचं पारंपरिक सगळं आतमधले रिच्युअल्स जे असतात त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. सो बाकी एव्हरीथिंग इज गुड. सो मस्त वाटलं आहे. मम्मीला विचारूया कसं वाटलं. मजा आली? मजा आली, मस्त आहे, बघण्यासारखं बघणार काय ना, खूप धमाल आली. सुंदर आहे. मम्मीला पण आवडलेलं आहे. भेट देऊन जा. हा, या नक्की आणि भेट द्या. नक्की या आणि भेट द्या. तिचं पण असं म्हणणं आहे. छान छान सो नक्की तुम्ही पण या इथे. आणि आता बघू, आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आणि बघूया पुढच्या प्रवासामध्ये काय दिसते ते. आणि ह्याची हिस्ट्री मला माहीत नाही, सो मी काय एक्सप्लेन करू शकत नाही. सो मी नेक्स्ट टाईम नक्की चेक करेल, किंवा तुम्ही गुगलला चेक करा एक्झॅक्टली काय आहे ते. आणि चला पुढच्या प्रवासाला आता जाऊया आपण.